मी डॉक्टर जेफ ग्रीन यांचा परिचय करून देऊ इच्छितो, जे येथील प्रमुख रुग्णालयांपैकी एका ठिकाणी जेरियाट्रिशियन आहेत. हाय, जेफ. जेरियाट्रिशियन म्हणजे काय? जेरियाट्रिशियन हा एक विशेषज्ञ आहे जो वृद्ध लोकांसोबत काम करतो. साधारणपणे, आम्ही मुख्यतः अंतर्गत औषधांमध्ये डॉक्टर म्हणून प्रशिक्षित असतो आणि नंतर वृद्ध लोकांची काळजी घेणे आणि त्यांना प्रभावित करणाऱ्या आजारांमध्ये विशेष तज्ज्ञ बनतो. आणि अनेक जेरियाट्रिशियन वर्षानुवर्षे स्ट्रोक औषधांमध्ये विशेष तज्ज्ञ बनले आहेत कारण वृद्ध वयोगटात स्ट्रोक ही एक सामान्य स्थिती आहे. म्हणून आमच्यापैकी बरेच जण स्ट्रोक तज्ज्ञ बनले आहेत. आणि मला जेरियाट्रिशियनकडे जाण्यासाठी किती वय असावे लागेल? हा एक कठीण प्रश्न आहे कारण यामध्ये विविधता आहे. वृद्ध लोकांमध्ये क्षमतांची आणि फिटनेसची सर्वात मोठी विविधता आहे. पण साधारणपणे बोलायचे झाले तर बहुतेक सेवा 65 वर्षांवरील लोकांना घेतात, बहुतेक जेरियाट्रिक सेवा. जर मला वाटले की जेरियाट्रिशियन माझी मदत करू शकतो, तर मी तुम्हाला कसे संपर्क करू शकतो? साधारणपणे प्राथमिक काळजीद्वारे, सामान्य चिकित्सकांसारखे डॉक्टर, जरी आमच्यापैकी बरेच जण फिजिओ आणि व्यावसायिक थेरपिस्टसारख्या इतर व्यावसायिक गटांकडून संदर्भ घेतात. काही जेरियाट्रिशियन जिल्हा नर्स सेवांद्वारे प्रवेश करतात, त्यामुळे आम्ही विविध आरोग्य व्यावसायिकांकडून संदर्भांसाठी खुले आहोत, परंतु साधारणपणे प्राथमिक काळजी सामान्य चिकित्सक हा पहिला संदर्भ सुरू करणारा व्यक्ती आहे. म्हणून जर मला स्ट्रोक आला तर मी रुग्णालयात जेरियाट्रिशियन किंवा न्यूरोलॉजिस्टला भेटेन. रुग्णालयात जेरियाट्रिशियन माझ्यासाठी काय करेल? जेरियाट्रिशियन सध्या रुग्णालयातील स्ट्रोक रुग्णांसाठी स्ट्रोकच्या सातत्यामध्ये काम करतात. आमच्यापैकी काहीजण फ्रंट एंडमध्ये काम करतात, जर तुम्हाला आवडत असेल तर, जे स्ट्रोकच्या तीव्र भागात आहे. पण बरेच जेरियाट्रिशियन पुनर्वसन क्षेत्रातही काम करतात आणि वृद्ध लोकांसाठी पुनर्वसन हे जेरियाट्रिशियनसाठी पारंपरिक कार्यक्षेत्र आहे. माझ्या किंवा माझ्या प्रिय व्यक्तीला स्ट्रोक झाल्यानंतर मला किंवा त्यांना मदत करण्यासाठी समुदायात कोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत? आम्ही करत असलेल्या कामाचा एक भाग म्हणजे तुम्ही उल्लेख करत आहात ते म्हणजे रुग्णालयातून बाहेर पडल्यावर लोकांना घरी मदत करणे. म्हणून आमच्या कामाचा एक पैलू म्हणजे समुदायात काम करणे. साधारणपणे बोलायचे झाले तर, समुदायातील लोकांसाठी मदत आहे, दोन्ही पुनर्वसनासह जेणेकरून ते त्यांच्या स्ट्रोकनंतर केलेल्या प्रगतीला पुढे चालू ठेवू शकतील. म्हणून घरातील समुदाय पुनर्वसन ही एक सेवा आहे जी अनेक क्षेत्रांमध्ये स्थापन केली जात आहे आणि ती एक अतिशय उपयुक्त सेवा आहे. आमच्याकडे बाह्यरुग्ण सेवा आहेत, विशेषतः फिजिओथेरपी आणि व्यावसायिक थेरपी संदर्भात जिथे स्ट्रोक रुग्णांना त्या व्यावसायिक गटांकडून मदत मिळू शकते. आणि आमच्याकडे विविध क्षेत्रांमध्ये वैद्यकीय स्ट्रोक फॉलो अप क्लिनिक देखील आहेत जिथे आम्ही स्ट्रोक झालेल्या रुग्णांना पुढील स्ट्रोक टाळण्यासाठी सर्व काही केले आहे की नाही हे तपासण्यासाठी मदत करतो. त्याशिवाय आमच्याकडे काही भागात डे वॉर्ड्स देखील आहेत जिथे रुग्ण येतात आणि वॉर्डमध्ये काही तास घालवतात जिथे त्यांना फिजिओथेरपी किंवा व्यावसायिक थेरपीसाठी उपचार मिळतात आणि तेथे जेवण घेतात आणि नंतर रात्री झोपण्यासाठी त्यांच्या घरी परत जातात. म्हणून ही एक डे वॉर्ड क्रियाकलाप आहे. काही लोक पुरेसे बरे नसतात की ते घरी परत जाऊ शकत नाहीत आणि ते निवासी काळजीत प्रवेश करू शकतात. निवासी काळजी म्हणजे काय आणि ते काय देतात? निवासी काळजी सामान्यतः निवृत्ती गावात किंवा विश्रांतीगृहात किंवा रुग्णालयात लोक राहू शकतात अशा प्रकारच्या निवासस्थानाचा संदर्भ देते. निवासी काळजी सामान्यतः निवृत्ती गावात किंवा विश्रांतीगृहात किंवा रुग्णालयात लोक राहू शकतात अशा प्रकारच्या निवासस्थानाचा संदर्भ देते. शब्द वेगवेगळ्या देशांमध्ये वेगळे असू शकतात, पण हेच ते सामान्यतः वापरले जाणारे शब्द आहेत. निवासी काळजीचे महत्त्व हे आहे की ते लोकांना त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांसाठी आणि वैद्यकीय सहाय्य पुरवते, जेव्हा त्यांच्या प्रियजनांना त्यांच्या स्वतःच्या वातावरणात ते पुरवणे शक्य नसते. आणि अनेकदा तुम्ही व्यक्तीच्या वातावरणात खूप मदत पुरवू शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक काळजी सहाय्य मिळू शकते जिथे कोणी येऊन त्यांना अंघोळ घालते किंवा त्यांना कपडे घालण्यास मदत करते आणि हे एका तासाच्या किंवा 2 तासांच्या आधारावर पुरवले जाऊ शकते. पण जिथे व्यक्तीला त्यापेक्षा जास्त काळजीची गरज असते, कधीकधी त्यांना विश्रांतीगृह काळजी किंवा रुग्णालय दीर्घकालीन वृद्ध रुग्णालय काळजीची गरज असते. विश्रांतीगृह काळजी, साधारणपणे बोलायचे तर,
व्यक्ती अधिक स्वतंत्र असते आणि कधीकधी सामान्यतः काही हालचाल असते, पण काही नर्सिंग सहाय्याची गरज असते, तर जिथे कोणी अधिक अपंग असतो आणि 24 तास नर्सिंग काळजीची गरज असते तेथे रुग्णालयात असतात. जर मी एखाद्या व्यक्तीची काळजी घेत आहे ज्याला स्ट्रोक झाला आहे, तर तुम्ही मला काय सल्ला द्याल? धैर्य ठेवा आणि त्या व्यक्तीने जे सहन केले आहे त्याचे परिणाम समजून घ्या. तुम्हाला मिळू शकणारी प्रत्येक मदत मिळवा. मजबूत आणि धैर्यवान होऊ नका. लक्षात ठेवा, तुम्हाला मदतीची आणि सहाय्याची गरज आहे. त्या व्यक्तीच्या दैनंदिन काळजीसाठी मदत मिळवा. लक्षात ठेवा की स्ट्रोक रुग्ण सुधारतात, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला वेळ लागतो आणि स्ट्रोक कुटुंबांना खूप धैर्य ठेवावे लागते आणि त्या व्यक्तीला भरपूर वेळ द्यावा लागतो जे घडले आहे त्यातून सावरण्यासाठी, कारण हे सर्व घेते. ही एक दीर्घ पुनर्प्राप्ती प्रक्रिया आहे आणि तुम्ही जे काही करू शकता ते वापरा. त्यात विश्रांती काळजीचा समावेश आहे. ठीक आहे, तुम्ही ज्या व्यक्तीची काळजी घेत आहात त्याच्या काळजीसाठी तुम्हाला मदत करण्यासाठी. विश्रांती काळजी म्हणजे काय? विश्रांती काळजी म्हणजे जिथे व्यक्ती एका रुग्णालयात किंवा एका विश्रांतीगृहात एका छोट्या कालावधीसाठी जाते, साधारणतः 1 किंवा 2 आठवडे, काळजीवाहकांना विश्रांती देण्यासाठी. आणि विश्रांती काळजी खूप महत्त्वाची आहे कारण ती काळजीवाहकाला त्यांची ऊर्जा पुनःप्राप्त करण्याची संधी देते, विश्रांती घेण्यासाठी, थोडी सुट्टी घेण्यासाठी आणि नंतर ताजेतवाने वाढण्यासाठी, जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या प्रियजनांची काळजी घेऊ शकतील. विश्रांती काळजी सामान्यतः विश्रांतीगृहांमध्ये घेतली जाते, पण काही भागात ती रुग्णालयांमध्ये देखील दिली जाते, व्यक्ती किती अवलंबून आहे यावर अवलंबून. जर ते खूप अवलंबून असतील तर त्यांना रुग्णालयात विश्रांती काळजीची गरज असू शकते आणि काही भागात, अनेक भागात, ती आरोग्य सेवांद्वारे अनुदानित केली जाते आणि मोफत असते. माझ्यासाठी दिल्या जाणाऱ्या या विश्रांती काळजीचा फायदा घेणे किती महत्त्वाचे आहे? खूप महत्त्वाचे, कारण काळजी घेणाऱ्या व्यक्तीला विश्रांती मिळणे महत्त्वाचे आहे आणि काही काळजीवाहकांना सोडून देण्यात आणि व्यक्तीला एका दुसऱ्या संस्थेत 1 किंवा 2 आठवड्यांसाठी सोडण्यात अडचण येते कारण ते म्हणतात की त्यांचे संपूर्ण जीवन खरोखरच त्या व्यक्तीची काळजी घेण्यात गेले आहे. पण त्यांना ती विश्रांती घेणे आणि स्वतःला पुनःप्राप्त करण्याची आणि अपंग व्यक्तीची काळजी घेण्यासाठी ऊर्जा पुनःप्राप्त करण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे. आणि मी कुटुंबांना आणि स्ट्रोक झालेल्या रुग्णांना जेव्हा ते विश्रांती काळजीत जाण्यास उत्सुक नसतात तेव्हा मी नेहमी सांगतो की हे तुम्हाला अधिक काळ स्वतंत्र आणि घरी ठेवेल. म्हणून विश्रांती काळजीत जाणे हे वाढत्या अवलंबित्वाचे चिन्ह नाही, तर ते तुम्हाला अधिक काळ घरी ठेवून तुमच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत आहे कारण तुमचे काळजीवाहक थकणार नाहीत. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना किंवा माझ्या मुलांना माझ्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी काय सल्ला देऊ शकतो ज्याला स्ट्रोक झाला आहे? मला वाटते की त्यांना हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ते तुम्हाला आवश्यक भावनिक समर्थन पुरवतात, पण त्यापेक्षा जास्त, काळजीवाहकांना खरोखरच व्यावहारिक समर्थनाची गरज आहे. कधीकधी कुटुंबांना वाटते की फोन कॉल्स किंवा ईमेल्स किंवा त्या प्रकारचे संवाद पुरेसे आहेत, पण अनेकदा लोकांना व्यावहारिक समर्थनाची गरज असते. त्यांना डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी कोणीतरी मदत करायला हवी, त्यांना खरेदीसाठी कोणीतरी मदत करायला हवी, त्यांना कोणीतरी येऊन स्ट्रोक रुग्णासोबत थोडा वेळ बसायला हवे जेव्हा केअरगिव्हरला विश्रांती घ्यायची असेल. आणि अशा प्रकारची व्यावहारिक मदत पुरवणे महत्त्वाचे आहे. आणि अनेकदा कुटुंबांसाठी, केअरगिव्हर्सना विश्रांती घेण्यासाठी आणि इतर कुटुंब सदस्यांना वेळोवेळी मदत करण्यासाठी काही प्रकारची रोस्ट असणे उपयुक्त ठरते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येतो आणि ती रुग्णालयात जाते तेव्हा त्यांच्यावर अनेक चाचण्या केल्या जातात. त्या चाचण्या कोणत्या आहेत? सामान्यतः रक्त चाचण्या, हृदय चाचण्या, स्कॅनिंग चाचण्या. रुग्णालयात येणाऱ्या जवळजवळ प्रत्येक रुग्णावर काही प्रकारचे मेंदू स्कॅन केले पाहिजे. आजकाल आम्ही कॅट स्कॅन करतो, जे एक्स-रे स्कॅन आहेत, किंवा आम्ही मॅग्नेटिक स्कॅन किंवा MRI करतो. ते दोन्ही समान प्रकारची माहिती पुरवतात आणि त्यांचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत, परंतु स्ट्रोक असलेल्या बहुतेक रुग्णांवर काही प्रकारचे मेंदू स्कॅन केले पाहिजे. याव्यतिरिक्त, आम्ही चाचण्यांद्वारे स्ट्रोकचे कारण शोधतो कारण नेहमीच एक रक्तवाहिनी अवरोधित होते किंवा रक्ताच्या गुठळ्या प्रवास करतात. म्हणून आम्ही हृदयाचे इमेजिंग करून हृदय पाहू शकतो किंवा आम्ही कॅरोटिड आर्टरीजचे अल्ट्रासाउंड इमेजिंग करून कॅरोटिड आर्टरीज पाहू शकतो. ज्यांना स्ट्रोक झाला आहे अशा बहुतेक रुग्णांनी हृदयाचे ECG, ज्याला कार्डिओग्राफ म्हणतात,
आणि कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसारख्या जोखमीच्या घटकांसाठी रक्त चाचण्या कराव्यात आणि स्ट्रोक झालेल्या रुग्णांवर नियमितपणे इतर रक्त चाचण्या केल्या पाहिजेत. म्हणून स्ट्रोक रुग्णाला काही रक्त चाचण्या, काही इमेजिंग, हृदयाचे इमेजिंग तसेच इलेक्ट्रोकार्डिओग्राफ होण्याची अपेक्षा असते. स्ट्रोकचे वेगवेगळे प्रकार आहेत का? होय, नक्कीच. स्ट्रोक म्हणजे रक्तवाहिनीमुळे मेंदूला झालेली कोणतीही हानी, हे स्ट्रोकचे व्यापक परिभाषा आहे. आणि सामान्यतः बोलायचे झाले तर रक्तवाहिन्या अवरोधित होतात किंवा त्या रक्तस्राव करतात, आणि बहुतेक स्ट्रोक हे रक्तवाहिन्यांच्या अवरोधामुळे होतात, परंतु मेंदूमध्ये रक्तस्राव होऊनही स्ट्रोक होऊ शकतो. ते का अवरोधित होतात याची अनेक कारणे आहेत, परंतु सामान्यतः ते अवरोधित होतात कारण मेंदूमध्येच धमन्या अरुंद होतात किंवा धमन्यांमध्ये गुठळ्या प्रवास करून मेंदूमध्ये अडकतात आणि अवरोध निर्माण करतात. तुम्ही उल्लेख केला की स्ट्रोक म्हणजे मेंदूला झालेली हानी आहे. परंतु याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. स्ट्रोकच्या गुंतागुंती काय आहेत? सामान्यतः एखाद्या व्यक्तीला अनुभवणारे लक्षणे विविध असतात कारण मेंदूच्या अनेक कार्यांमुळे त्याची अद्भुतता आहे. परंतु सामान्यतः लोकांना एखाद्या व्यक्तीला होणारी कमजोरी माहीत असते, परंतु इतर लक्षणे देखील महत्त्वाची आहेत जी लोक विसरतात. माझ्या मते दृश्य बदल होऊ शकतात, लोकांचे भाषण प्रभावित होऊ शकते, त्यांची विचार करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते, गणना करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीच्या अडचणी देखील उल्लेखित केल्या गेल्या आहेत. आणि याशिवाय स्ट्रोक रुग्णांना प्रभावित करणारी आणि तुम्ही उल्लेख केलेल्या गुंतागुंतींची अनेक विशेष लक्षणे आहेत. उदाहरणार्थ, वेदना ही एक गोष्ट आहे जी डॉक्टरांना सांगणे आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे, आणि ती निश्चितपणे स्ट्रोकसह होऊ शकते. रुग्णांना खांद्याची कडकपणा होऊ शकतो. जर तुमच्या मेंदूत स्ट्रोकमुळे जखम झाली असेल तर तुम्हाला झटके किंवा फिट्स येऊ शकतात, आणि त्यावर प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. आणि इतर गोष्टी म्हणजे स्मरणशक्ती आणि व्यक्तिमत्व बदल जे स्ट्रोकसह होऊ शकतात, तसेच मूड बदल. त्यामुळे खरोखरच अनेक विविध प्रकारच्या गुंतागुंती होऊ शकतात. तीव्र अवस्थेत आम्ही छातीच्या संसर्गांवर लक्ष ठेवतो ज्यामुळे स्ट्रोक रुग्णांना अन्न त्यांच्या फुफ्फुसात जाण्याचा धोका असतो. आणि आम्ही स्ट्रोकमुळे व्यक्ती अचल झाल्यावर त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यास खूप सावध असतो, जेणेकरून रुग्णाला दबावाच्या जखमा किंवा त्यांच्या त्वचेवर जखमा होऊ नयेत. म्हणून खूप विविध प्रकारच्या गुंतागुंती होऊ शकतात आणि कदाचित अधिक आधुनिक दृष्टिकोनातून स्ट्रोक काळजी किंवा तीव्र स्ट्रोक काळजी खरोखरच त्या गुंतागुंतींना संबोधित करणे आणि स्ट्रोकच्या प्रारंभिक टप्प्यात व्यक्तीची काळजी घेण्याच्या पद्धतीबद्दल खूपच सावध असणे आहे, जेणेकरून तुम्ही त्यांच्या पुनर्प्राप्तीच्या शक्यता वाढवू शकता. चांगल्या पुनर्प्राप्तीची शक्यता. त्या सर्व गोष्टींच्या शक्यतेच्या दृष्टीने मला कल्पना आहे की एकदा मी परत आलो की हे खूप महत्त्वाचे आहे. नियमित वैद्यकीय तपासणी करणे सुनिश्चित करणे. मी समुदायात परत आल्यावर मला डॉक्टरांकडे किती वेळा जावे लागेल ते बदलते, परंतु किमान प्रत्येक 3 महिन्यांनी तुम्ही प्राथमिक डॉक्टरांना भेटून तुमचा रक्तदाब तपासावा. आवश्यक असल्यास तुमची साखर तपासून पहा की तुमचा मधुमेह नियंत्रणात आहे का. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या लिपिड्सवर फॉलो अप करा आणि ते किती चांगले नियंत्रित आहे. तसेच स्ट्रोकसंदर्भात आपण चर्चा केलेल्या गुंतागुंती आणि सामान्य मुद्द्यांना संबोधित करा. म्हणून मी म्हणेन की किमान प्रत्येक 3 महिन्यांनी. जर लोक स्ट्रोकनंतर वारफरीनवर असतील तर त्यांना नियमित रक्त चाचण्या कराव्या लागतात. आणि जर वारफरीन नियंत्रित असेल तर त्यात फक्त दर आठवड्याला किंवा दर 2 आठवड्याला रक्त चाचणी असू शकते. परंतु वारफरीन औषधाच्या प्रारंभिक टप्प्यात तुम्हाला अधिक वारंवार रक्त चाचण्या कराव्या लागू शकतात आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना अधिक वारंवार भेटण्याची आवश्यकता असू शकते. आणि मला वाटते की दुसरा संदेश असा आहे की जर तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा गोष्टी चांगल्या चालत नसतील तर 3 महिन्यांच्या अपॉइंटमेंटची वाट पाहू नका. आरोग्य व्यावसायिकांसोबत अपॉइंटमेंट ठेवा जेणेकरून तुम्हाला फॉलो अप मिळू शकेल. प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला आहे. अगदी बरोबर. होय. खूप खूप धन्यवाद. माझे आनंद.